वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे देशाची लोकशाही सुदृढ करण्याकरिता व विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडणूक अधिकाराबद्दल जागृत करणे व एकूणच निवडणूक प्रक्रियेची परिचित करण्याकरिता त्यांना त्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव यावा या उद्देशाने स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते। त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून निवडणूक प्रक्रिया अनुभवास मिळावी या उद्देशाने ही निवडणूक प्रक्रिया राबविली गेली होती। या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी आपले वर्ग प्रतिनिधी निवडले। निवडणूक नाम निर्देशित झाल्यावर निवडणुकीचा कार्यक्रम ठरविला गेला। उमेदवाराचे उमेदवारी अर्ज स्वीकारून त्यांना चिन्हाचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळही देण्यात आला। मतदानाच्या वेळी अगदी निवडणूक कक्षासारखे वातावरण ठेवण्यात आले होते। मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी शाळेतील शिक्षक श्री कामडी, भालेराव रेवतकर, बेले, पारसडे, खोडे यांनी सांभाळली। मतदान यादी म्हणून विद्यार्थ्यांच्या वर्गनिहाय याद्या तयार केल्या गेल्या। त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतल्या गेली। मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटात शाही लावण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला। सदर शालेय निवडणुकीमध्ये कुमारी जानवी साखरकर, दर्शना बेले, साहिल काटकर इत्यादी उमेदवार विजयी झाले। शाळेच्या वतीनं विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। निवडणुकीचे महत्त्व मुलांना पटवून देण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय वामनरावजी खोडे साहेब, प्राचार्य सौ मुंडे मॅडम, संस्थेचे सचिव श्री योगेश भाऊ खोडे, हिवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे यांची रिपोर्ट।